पुढची महत्त्वाची अपडेट, निवडणूक प्रक्रियेमध्ये पश्चिम बंगाल सरकारमधील कर्मचाऱ्यांचा समावेश केला नसल्यामुळे ममता बॅनर्जी यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीमधील कामापासून दूर ठेवले जात असल्याचा आरोप केलाय। मतमोजणी प्रक्रियेमध्ये निष्पक्षता आणण्यासाठी राज्य सरकारचे कर्मचारी सहभागी असणे गरजेचे आहे, मात्र सध्या फक्त केंद्रीय कर्मचाऱ्यांवरही जबाबदारी देण्यात आली आहे। या विरोधात टीएमसी कोलकाता हायकोर्टात याचिका दाखल केलेली होती, मात्र कोर्टाने याचिका फेटाळून लावली आहे। आता कोलकाता हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात टीएमसीने सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलेलं आहे। मतमोजणी प्रक्रियेवरून टीएमसीची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झालेली आहे। अधिक अपडेट जाणून घेऊयात, प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। शिवाजी, या सगळ्या संदर्भात अधिकची अपडेट। जर आज पाहिलं तर सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पडली आणि न्यायालयामध्ये टीएमसीचं असं म्हणणं होतं की याच्यामध्ये जेव्हा निवडणूक मतदानाची प्रक्रिया पार पडते तेव्हा आणि आता याच्यामध्ये केंद्र सरकारच्या प्रतिनिधींचा मोठा संख्या असल्याचं सातत्यानं आरोप टीएमसी कडनं होत होता। आता जेव्हा निवडणूक मतमोजणी होणार आहे त्या ठिकाणी राज्य सरकारचा कर्मचारी नसेल असं टीएमसीचं म्हणणं होतं, मात्र न्यायालयामध्ये निवडणूक आयोगाच्या वतीनं सांगण्यात आलं की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे दोघांचीही प्रतिनिधी असतील, त्यामुळे या संदर्भातली जी शंका टीएमसीने उपस्थित केलेली आहे ती निकामी आहे। दुसरा मुद्दा या सगळ्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने खरं सांगितलं की राज्य असो किंवा केंद्र हे दोन्ही कर्मचारी हे सरकारचे कर्मचारी आहेत, ते कोणत्या पक्षाचे नाहीये, त्यामुळे तुमचा आक्षेप देखील चुकीचा आहे। मात्र निवडणूक आयोगाने सांगितलं की यामध्ये राज्य सरकारचे प्रतिनिधी असतील, केंद्र सरकारचे प्रतिनिधी असतील, त्यामुळे दोघांचाही कुठलाही अशा पद्धतीचा आक्षेप येण्याचं कारण येत नाही। न्यायालयाने हे पूर्ण माहिती जी होती ती रेकॉर्डवरती घेतली आणि कपिल सिब्बल यांचं जे म्हणणं होतं त्यांना देखील सांगितलं की या ठिकाणी राज्य असो किंवा केंद्र हे सरकारचे कर्मचारी आहेत, त्यामुळे तुमचा आक्षेप चुकीचा आहे आणि याचिका फेटाळून लावली आहे। अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाच्या वरती शंका उपस्थित केल्या जात होत्या, मात्र या सगळ्या शंका ज्या आहेत एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयासमोर आल्या आणि त्याचं निराकरण देखील झालेलं आहे। त्यामुळे आता सोमवारी या निकाल लागणार आहे आणि निकाल पश्चिम बंगालची जनता कोणाच्या पारड्यात टाकते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच शिवाजी, धन्यवाद दिलेल्या या सर्व माहितीसाठी।